नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी। ही बिर्याणी आपण अगदी 1 पॉटमध्ये करणार आहोत आणि खूप जास्त वेळ मॅरिनेट करायची गरज लागणार नाही। ही इन्स्टंटवाली बिर्याणी आहे। तर इथे मी आधी चिकन मॅरिनेट करत आहे। त्यात घातलेलं आहे मी आलं लसणाची पेस्ट। आता घालणार आहे काळी मिरी पावडर, आपल्याला कसं तिखट हवं त्याप्रमाणे, जराशी हळद आणि लाल तिखट आणि दही, चवीपुरता मीठ, हे सगळं घालायचं आहे आणि चांगलं चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालायचा आहे थोडा पुदिना। पुदिना हा चिकन बिर्याणीसाठी मस्ट आहे, तेव्हाच त्यामध्ये तो फ्लेवर येतो। तर जोपर्यंत हे चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण बाजूला गरम पाणी करत ठेवलं आहे आणि आपल्याला बिर्याणीचा भात बनवून घ्यायचा आहे। आता मी इथे सगळे खडे मसाले घालत आहे, थोडंसं तूप घातलेलं आहे आणि अगदी जस्ट ताबडतोब भिजवलेला तांदूळ मी त्याच्यामध्ये घालत आहे आणि सुटसुटीत 70% हा भात मी शिजवून घेणार आहे आणि थंड करून त्याला सुटसुटीत करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकतात इथे मी हा भात सुटसुटीत करून घेतलेला आहे। आता आपला भात पण झालेला आहे आणि चिकन पण मॅरिनेट झालेली आहे। आता आपण कांदा फ्राय करायला घ्यायचा आहे। तर इथे मी कांदा कापणार आहे। आपण हा कांदा स्लायझरनीच कापून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकसारखा कापला जातो आणि तळताना प्रॉब्लेम पण येत नाही, एकसारखा तो तळला पण जातो। तर इथे सगळं असं स्लायझरनीच करून घ्यायचं आहे, म्हणजे काम पण आपलं झटपट होतं। हे बघा, असं आणि हाताने तो कांदा मोकळा करून घ्यायचा आहे। आणि आता मी कुकर घेत आहे आणि त्या कुकरमध्येच मी हा कांदा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आणि आपल्याला त्याच कुकरमध्ये चिकन पण शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा प्रकारे हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे। आता तेल आपल्याला जास्त वाटत असेल तर आपण त्यातलं तेल थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये आता मी टोमॅटो बारीक चिरलेला फोडणीवरती घातलेला आहे। चांगला टोमॅटो मऊ झाला पाहिजे आणि आता त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेली चिकन घालून घ्यायची आहे। सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ती। 1-2 मिनिटं त्याला व्यवस्थित फ्राय पण करून घ्यायचं आहे आणि बाजूला पुन्हा थोडं मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे, कारण की चिकनसाठी आपल्याला गरम पाणीच लागतं। आता त्यामध्ये आपल्याला फ्राय केलेला हा कांदा पण घालून घ्यायचा आहे। आपल्याला किती लागतो त्याप्रमाणे थोडा थोडा करून घालून घ्या, मिक्स करा व्यवस्थित आणि वाटलं की अजून त्याच्यात घालायचं आहे थोडा तर तुम्ही घालू शकतात। आता मी तो उरलेला कांदा पण घालणार आहे, मला वाटतं की त्याला थोडा घालावा अजून म्हणून। हे बघा, मी तो पुन्हा थोडासा कांदा घातलेला आहे। आता इथे मी कॅचचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। हे बघा, हा खूपच चांगला आहे, आपल्याला दुसरे कोणतेही मसाले घालायची गरज लागत नाही। तर इथे मी आता कॅचचा बिर्याणी मसाला घालणार आहे, व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार आहे सगळं। 1-2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं। आता त्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा थोडासा पुदिना हातानेच कुस्करून त्याच्यामध्ये घालायचं, म्हणजे छान फ्लेवर येईल। आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। खूप पाणी घालायचं नाही आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी दह्यामध्ये मॅरिनेट केलेली आहे आणि चिकनला सुद्धा पाणी सुटतं। तर बेतानीच घालायचं आहे आणि फक्त 1 शिट्टी आपल्याला कुकरची करून घ्यायची आहे। तर इथे 1 शिट्टी झालेली आहे आणि आपली 80% चिकन शिजलेली आहे। आता त्यामध्येच आपल्याला भाताचा लेयर टाकून घ्यायचा आहे, वेगळं भांडं घेण्याची गरज नाही आहे। हे बघा, खूप रस्सा पण नाही आहे, व्यवस्थित आहे। आता त्यामध्ये आपल्याला हा भाताचा लेयर टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी आता फूड कलर घालणार आहे 2 प्रकारचे। हा हिरवा रंग मी घेतला आहे थोडा आणि पिवळा रंग घेतलेला आहे, तुम्हाला हवा तो कलर तुम्ही घेऊ शकतात। आता पुन्हा त्याच्यावरती मी भाताचा लेयर लावणार आहे आणि त्यावरती मी आता घालणार आहे केसरचं दूध, म्हणजे तो भात पण सॉफ्ट होणार आहे। आणि पुन्हा त्याच्यावरती मी दोन्ही कलर घालणार आहे। मी ह्याच्यावरती कांदा आणि पुदिना घालत नाही, कारण की तो दम दिल्यानंतर एकदम काळा पडतो आणि त्याचा काही उपयोग नाही होत। आणि आता हे मी
वरून पण एक वजनदार तवा ठेवणार आहे आणि त्या कुकरच्या खालीसुद्धा एक तवा ठेवून 15 मिनटं छान दम करून घेणार आहे. तर इथे आपली 15 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात आपला बिर्याणी भात छान असा फुललेला आहे आणि छानपैकी त्याला दम बसलेला आहे बघा. आता आपण त्याला छान असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर मी कांद्याचं कचुंबर बनवलेलं आहे. ते हे बघा आपली 1 तासामध्ये झटपट अशी 1 पॉट चिकन दम बिर्याणी झालेली आहे. तर अशा छान छान झटपट रेसिपीसाठी द मम्माज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.